भाजपनं 4 राज्यांमधले प्रदेशाध्यक्ष बदललेले आहेत। राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडून नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। हर्ष मल्होत्रा यांची दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। हरियाणामध्ये अर्चना गुप्ता या प्रदेशाध्यक्ष झाल्यात, तर त्रिपुरात अभिषेक देबरॉय यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ घालण्यात आली। निवडणूक होणाऱ्या पंजाबमध्ये केवल सिंग धिल्लॉन हे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत। अपडेट जाणून घ्या, सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे। सोमेश, प्रदेशाध्यक्ष अनेक राज्यांचे बदलण्यात आलेले आहेत, भाजपनं काय स्ट्रॅटेजी आखली आहे, कुठलं धोरण समोर ठेवलेलं आहे प्रदेशाध्यक्ष बदलताना? निश्चितच दीपक, या सगळ्यामध्ये पंजाबच्या निवडणुका आहेत, त्यानुसार पंजाबमध्ये जे सरदार केवल सिंग ढिल्लों आहेत त्यांना भाजपचं प्रदेशाध्यक्ष करण्यात आलंय। हरियाणामध्ये देखील नवीन प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अर्चना गुप्ता, एक महिला कार्यकर्त्या आहेत भाजपच्या, त्यांना प्रदेशाध्यक्ष केलेला आहे। आणि त्याशिवाय आपण त्रिपुरामध्ये अभिषेक देबरॉय यांना प्रदेशाध्यक्ष केले। पण या सगळ्याशिवाय एक सर्वात महत्वाची नियुक्ती आहे, ती म्हणजे हर्ष मल्होत्रा, जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत, त्यांना दिल्लीमध्ये प्रदेशाध्यक्ष केलेले आहे। आता भारतीय जनता पक्षाच्या संविधानानुसार जे एका व्यक्तीला एक पद मिळतं, त्यामुळे हर्ष मल्होत्रा केंद्रीय राज्यमंत्री असताना त्यांना दिल्लीचं प्रदेशाध्यक्ष केलंय। याचा अर्थ भविष्यात केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आता फेरबदल अपेक्षित आहेत किंवा हे संकेत आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे। कारण हर्ष मल्होत्रा आता केंद्रीय मंत्रीपदी सुद्धा राहू शकणार नाहीत एकाच वेळी, आणि त्याच वेळी ते प्रदेशाध्यक्ष राहू शकणार नाहीत। त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातही फेरबदल होतील आणि नितीन नवीन आपली राष्ट्रीय स्तरावरची टीम जाहीर करतील, भाजपची कार्यकारिणी, आणि त्यासह अनेक राज्यांमध्ये प्रदेश स्तरावरती प्रदेशाध्यक्षांच्याही नव्या नियुक्त्या केल्या जातील, अशी माहिती समजते। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।